वेलकम टू माथेरान. जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल सुधीर विथ ज्योती मध्ये. तर आपण आता चला माथेरान फिरूया. आपण आता आहे ना माथेरान मध्ये एंट्री केलेली आहे. हा मागे जो दिसतोय ना हा त्याचा प्रवेशद्वार आहे. जर तुम्ही स्वतःचा व्हेकल घेऊन येता ना 4 व्हीलर तर इथे तुम्हाला जर नाही जमला, कारण का हा रस्ता ना थोडा खूप डिफिकल्ट आहे, वळणवाला तर चढणं खूप मुश्किल होतं ना, तर तुम्हाला इथले ड्रायव्हर पण भेटेल. ते 200 रुपये घेतील तुम्हाला वरती सोडायचे. तुमचीच गाडी असणार आहे, तर तुम्ही ते इकडनं हायर करू शकतात. तर आता आपण इकडनं वरती जाऊया आणि थोडा रस्ते पण तुम्ही बघा, एन्जॉय करा. नेरळ पासून माथेरान पर्यंतची टॉय ट्रेन रद्द करण्यात आलेली आहे. पुढील 4 महिने टॉय ट्रेन बंद राहणार आहे. तर हे तुम्ही माहिती करून घ्या. पण ठिकाणा यायला तुम्ही प्रत्येकी 100 रुपये चार्ज करतात. टॅक्सीने इकडे येऊ शकतात तुम्ही नेरळ स्टेशन पासून माथेरानपर्यंत. माथेरानचा घाट वरती चढता चढता असा वॉटरफॉल तुम्हाला लागेल. त्या वॉटरफॉलचे तुम्ही फोटो वगैरे काढू शकतात. हा रोड आहे, आनंद इकडे घेऊ शकता ह्या वॉटरफॉलचा. आणि हा तर असा वरती माथेरानला आणि त्याच्या समोरच इथे हा व्ह्यू इकडे. चला आता वरती जाऊया माथेरानला. माथेरानचा घाट आपण चढतोय ना, आपल्याला इथे कसं पॉइंट इथे भेटलाय मस्त, एकदम खूप मस्त नजारा इकडनं आपल्याला दिसतोय. डोंगरावर पूर्ण आभाळ
झालेलं आहे. पावसाचे ढग आहेत हे सगळे. हे बघा, इकडे सगळ्यांनी अशा गाड्या लावल्यात आणि आनंद घेतात इथे निसर्गाचा. हा एक टॉय ट्रेनचा इथे स्टेशन आहे जी नेरळवरून येते ती. तुम्ही आता बघितला किती रिस्की वळण आहे तिथे. जर टू व्हीलर घेऊन येताना ना तर एकदम केअरफुली प्लीज इकडनं या, कारण का खूप चढण आहे. तर आता आपण पुढे जाऊया वरती. आता आपल्याला पोचायला थोडाच वेळ आहे. इथे तुम्हाला पार्किंग लॉट पण भेटेल, टू व्हीलर, फोर व्हीलर. आणि आता आपण इथे बाईक पार्क केलेली आहे. आता बघूया पुढे आता काय चार्जेस वगैरे आहेत ते. पार्किंगचे चार्जेस आहे इथे 2 चाकी 30 रुपये आहे आणि 4 चाकी 50 रुपये आहे. हे तुमचे दिवसाच्या हिशोबाने इथे आहेत आणि इथे अशी पार्किंग आहे बघा. आणि आता आपण इकडनं पुढे जाऊया. इकडनं पुढे गेला राईट साईडलाच आपल्याला एंट्री करायची आता आतमध्ये. माथेरान गिरीस्थान नगर परिषद. चला आता आपण आतमध्ये जाऊया. इथे तिकीट काउंटर आहे. तर आता आपण तिकीट काढूया पहिलं इकडनं. तिकीट काढलेली आहे आता आपण. आणि इथे हे तिकीटचे दर आहेत इथे 50 रुपये मोठ्यांचे आणि 25 रुपये लहान मुलांचे. आणि इथे तुम्ही ह्या इथे आहे ना तुम्ही कॅश कॅरी करा, ऑनलाईन पेमेंट अलाउड नाही आहे. आपण आता एंट्री केलेली आहे आतमध्ये. हा त्याचा एंट्रन्स आहे. आणि तुम्हाला इथे लगेचच रूम पाहिजे असेल ना, MTDCचे इथे रूम्स आहेत, तर ते तुम्हाला काहीतरी ऑनलाईन बुकिंग करायला लागतात. माथेरानमध्ये इथे ई रिक्षा पण इथे चालू आहे. ज्याला चालणं पॉसिबल नाही तर त्यांनी इथे अशी ई रिक्षासाठी तुम्ही लाईन लावून पास घेऊ शकतात. आणि हा त्याचा वेळ आहे. माथेरानपर्यंत 35 रुपये चार्ज करतात. आणि सकाळी किती 7 वाजल्यापासून सकाळी रात्री 10 वाजेपर्यंत. चांगलं आहे. माथेरानमध्ये इथे वॉशरूमची पण सुविधा आहे. इथे लाईनीमध्ये घोडे पण आहेत इथे. आणि इथे जर तुम्हाला घोड्यावरून प्रवास करायचा आहे तर तुम्ही इकडे घोडा पण घेऊ शकतात. ह्याचे चार्जेस आहेत. काय चार्जेस आहे इथे घोड्यांचे? घोड्यांचे मार्केटपर्यंत 350. आणि बाकीचे पॉईंट फिरायचे असेल तर सर्कलवरती 5 पॉईंट जायचं असेल, 5 पॉईंट आपण मार्केटला सोडलं त्याचे 1100 रुपये. अच्छा. आणि बाकीचे 2 तास फिरवणार. अच्छा. प्रत्येकी सर्कल वेगळे असतो सर्कलवरती. अच्छा, ठीक आहे. माहिती दिल्याबद्दल. काय नाव तुमचं? योगेश. योगेश. चला, थँक्यू. वेलकम. हे बघा अशी ई रिक्षा इथे चालते. तुम्हाला तिकडनं घेऊन येणार आणि सोडणार पण. माथेरान स्टेशन बाहेर आहे ना तुम्हाला इथे अशी हात रिक्षा पण भेटेल. तर आपण यांना विचारू त्यांचे चार्जेस काय. मित्रा, तुमचे हात रिक्षा चार्जेस काय? असंच फिरायचं असेल हा सर्कल तरी पण नॉर्मल चार्जेस 5 पॉईंटचे किती 750 रुपये ना. आणि तुमचं नाव काय? अजय. तर हे असतात इथे. आणि असं इथे रिक्षा लागलेल्या असतात. तर तुम्हाला जर हात रिक्षाने ट्रॅव्हल करायचं आहे तर तुम्ही करू शकता. पाऊस चालू झालेला आहे. वेलकम टू माथेरान. तिकीट करायचं तुम्हाला टॉय ट्रेननी जायचं असेल ना. इकडे टाइम टेबल आहे याचं. आणि एक माणूस फक्त 4 तिकीट काढू शकतो.
आता आपण अमन लॉजच्या इथे आलो. इथे टॉय ट्रेन येते आणि हा स्टेशन आहे. तर आता इथे माकडं पण खूप आहेत. तर इथे ना एक लक्षात ठेवा, माकडांना आहे ना हे नका करू जास्त, नाही तर ते अंगावर येतात. आणि त्यांच्यासमोर खायचा प्यायचा काय काढू नका. आणि तुमचे मोबाईल वगैरे ना व्यवस्थित सांभाळा, नाही तर हे माकडं घेऊन जातात. आम्हाला काय टॉय ट्रेन भेटलेली नाही आहे, तर आम्ही अशी पटरी पकडून चाललेलो आहे. जवळच आहे एकदम. तर आता इथे जाता जाता तुम्हाला ना बघा साईडला खायची पियाची दुकानं पण आहे तिकडे. आणि एकदम मस्त असा क्लायमेट आहे इथे, थंड वाटतं एकदम. आणि हा पुरा ऑटो मोबाईल फ्री स्टेशन आहे हा. इथे ना तुमचा कोणताही व्हेकल येणार नाही, तुमच्या इथे मोबाईल वगैरे चालणार आहे. आणि एकदम शांत वाटतं इथे. तर चला असंच पार करत करत आपण माथेरान स्टेशनपर्यंत पोहोचूया. कसं वाटतं तुला? मस्त, पण ट्रेन मिस झाली ना ते थोडंसं. आपण नंतर पकडूया ना ट्रेन, भेटेल आपल्याला. असंच चालत चालत चालायला ना खूप मजा येते. पूर्ण निसर्गाचा असा आनंद घ्यायला भेटतो आपल्याला दोन्ही साईडला. आणि सेल्फी वगैरे तुम्ही फोटो वगैरे घेत जाऊ शकता तिकडनं. आय लव्ह माथेरान. आणि आपण फायनली माथेरानला पोहोचलोय. समोरच माथेरान स्टेशन आहे आणि टॉय ट्रेन पण आहे आपल्या नशिबात इकडे बघायला भेटणार आहे आपल्याला. तर आता आपण पहिली टॉय ट्रेन बघूया. निघतच आहे आता. One hour later. आम्ही हॉटेलची जी रूम घेतली आहे ना, त्यामधून हा बघा खिडकीच्या बाहेर असं काही दृश्य आपल्याला बघायला भेटतं. सगळीकडे धुकाच धुका, पाऊस, मन जिंकणारा हा नजारा आहे. माथेरानमध्ये पाऊस खूप आहे. जर तुम्हाला इथे रूम पाहिजे असेल ना, तर हा माथेरान स्टेशन आहे. इथे टॉय ट्रेन लागली आहे आणि स्टेशनच्या या बाजूला तुम्हाला इथे रूम स्वस्तामध्ये भेटेल. आणि स्टेशनच्या त्या बाजूला आहे ना, तिकडे स्टेशनच्या त्या बाजूला रूम खूप महाग आहे. तर तुम्ही येणार तर या बाजूला तिकडे रूम घ्या. चला आता आपण पुढे जाऊया. पाऊस बघा फक्त, आणि हा नजारा आहे. इथे आता पाऊस एवढा आहे ना, तर एक चाय तर बनतेच आहे. तर हा इथे महाबळेश्वर अमृततुल्य चायवाला आहे. इथे कुल्हड़ चाय पण भेटते. आणि इथे यांचा ओनर है. क्या नाम भाई आपका? हाँ, बहुत अच्छा चाय लगता है इन लोगों का. किरण कैसा है चाय? मस्त है ना. आता आपण आलोय खंडाळा पॉइंट माथेरानला. आणि हा सगळा रस्ता इथे आहे बघा, फॉग आहे पूर्ण. आणि आता आपण ठिकाणा आतमध्ये जाणार आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे इथे. आता आपण बघूया, कारण का खूप सारा धुका इथे आहे आणि हलका हलका पाऊस पडतोय. म्हणजे विजिबिलिटी आहे की नाही आपल्याला बघायला पाहिजे. खंडाळा पॉईंटला आपण पोचलो आहे, पण खंडाळा पॉईंट विजिबल नाही आहे इथे आता सध्या, कारण खूप फॉग आहे ना. पावसाचे दिवस आहेत आणि फॉगच फॉग. आणि ही खंडाळा पॉईंटची इथे माहिती दिलेली आहे. इकडं तुम्हाला खंडाळा डोंगर दिसतो आणि समुद्र सपाटीपासून आपल्याला 2625 ते तुम्ही माहिती वाचून पुढे जाऊ शकता. काहीच दिसत नाही आहे इथे. सगळ्याकडे धुकंच धुकं आहे. मार्केटच्या इथं आपण पुढे पुढे चालत आलोय थोडं. तर आहे बघा, इकडे आहे ना नौरोजी लॉर्ड गार्डन इथे आहे. बघूया आता आपण आता तिथे आतमध्ये जाऊया आपण. इकडे पण बघा किती मस्त एकदम ॲम्बिशियस वाटतंय.
धुकं झालेलं आहे, थोडाफार एकदम पाऊस पडून गेला आहे, थोडाफार पाऊस पडलेला आहे. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला गार्डन एवढा छान वाटतोय ना, झाडं लावलेली. हे बघा, संध्याकाळची वेळ आहे, पण संध्याकाळच्या वेळेला बघा किती छान वाटतं इथे. धुकं 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 मस्त एकदम या सीझनला. हा सीझन ॲक्च्युली हे असतं, हा सीझन चांगला असतो ना, म्हणजे एकदम पण पाऊस नाही आणि एकदम पण हे नाही, ऊन नाही. धुकं बघ ना किती, समोर काय दिसतच नाही. देवा, माधवजी पॉइंटला आलोय आता आपण. ते गार्डन मधलाच एंट्री आहे माधवजी पॉइंटला यायला. हे बघा, मस्त वाटतं ना, पण समोर किती धुकं आहे बघा, काहीच दिसत नाही ते. संध्याकाळ झालेली आता आणि आपण मार्केटमध्ये आलेलो आहे. ज्योतीला थोडीफार शॉपिंग करायची आहे. काय घेणार आहे बघू आता काय भेटतंय काय नाही. तुम्ही पण बघा, आम्ही पण बघूया ना आपण आता काय काय आहे ते भेटतं आपल्याला. तर आपण बघूया इथे. हा माझ्या मागे दिसतंय ना, हा पण एक शॉपिंग सेंटर आहे आणि थोडा आपण टर्न झालो इथे. हा मागच्या बाजूला पण मार्केट आहे, तर आपण तिकडे पण तुम्हाला दाखवू. माथेरानला येत आहे तर मार्केटला पण व्हिजिट जरूर करा. चला आता आपण मार्केट बघा इथे काय भेटतंय. संध्याकाळच्या वेळेला हा थोडा मार्केट असा दिसतो आपल्याला. पाऊस आहे ना, थोडाफार जास्त नाही इथे. तर रस्त्याच्या दोन्ही साईडला इथे मार्केट आहे. पहिलंच आपल्याला इथे बघायला भेटतंय नरिमन चिक्की मार्ट आहे इथे. तुम्हाला चिक्की वगैरे इथे मिळून जाईल. नंतर इथे आहे शोभेच्या वस्तू इथे तुम्हाला दिसतात आहे. हे फ्रीजला चिटकवायचं आहे ना. आणि अजून काय काय आहे, जनता चिक्कीवाला पण आहे माथेरानमध्ये. त्याच्या बाजूला आपल्याला जे काही वापरायच्या वस्तू आहेत घरगुती ते पण इथे तुम्हाला भेटेल. नंतर मग पुढे गेलो ना आपण, इथे व्हिडिओ गेम झोन वगैरे. त्याच्या बाजूला फाटक कलेक्शन, बॅग्स वगैरे तुम्हाला इथे भेटतील. इथे पुढे आलो आपण, फुटवेअर आहे इथे, चप्पलचे दुकान आहे तिथे. त्यानंतर इथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज हॉटेल्स इथे तुम्हाला भेटतील. त्याच्या समोर सत्कार कॉटेज म्हणून आहे. हे बघा, लहान मुलांसाठी इथे आहे पाळणा वगैरे आहे, ट्रेन आहे लहान लहान. आणि त्यासमोर परत अतिथी हॉटेल आहे. असं खूप सारं इथे शॉप्स आहेत. म्हणजे तुम्हाला असं काही कमी नाही पडणार इथे. जे पाहिजे ते तुम्हाला इथे भेटून जाईल. काय घेतलं तू इकडनं? काय आहे दाखव. माथेरान शॉपिंग करता करता आम्हाला आहे ना इथे श्री राम मंदिर आम्हाला इथे दिसलं. हे बघा, खूप मोठं वाटतं हे. आणि हा थोडा आतमध्ये मला वाटतं शिड्या चढून जायला लागतात वरती. आणि पार्क पण आहे बघा इथे. सर्व हे पॉईंट आहेत. हे पॉईंटच इथे मेन फिरण्यासारखे असतात. तर हा मॅप बघून तुम्ही त्या पॉईंटवर जाऊ शकता. आम्ही मार्केट फिरतोय ना इथे, जवळजवळ मला वाटतं 1 किलोमीटरपर्यंत हा दूर मार्केट आहे. मार्केट आता फिरून झालेलो आहे. थोडीफार शॉपिंग केली, चिक्की वगैरे घेतली आणि ज्योतीने पण काय काय थोडं घेतलं आहे शॉपिंग. आणि मार्केटचा लेट नाईट टायमिंग आहे 10 वाजेपर्यंत आहे फक्त, जास्तीत जास्त 10:30. तर त्या हिशोबाने तुम्ही इकडे काहीच नाही भेटत. तर काय खायचं पियायचं आहे ना ते तुम्ही पहिलंच घेऊन टाका इकडे. चला आता खाऊन घेऊया आपण काहीतरी. आम्हाला ज्या ना येताना वरती ट्रेन नाही भेटली होती, टॉय ट्रेन. आणि आता जाताना आम्हाला भेटली. आम्ही तिकीट पण काढलेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे घरी. तर आता तुम्हाला एक शेवटचा टॉय ट्रेनचा प्रवास तुम्हाला दाखवूया आणि मग आपण व्हिडिओ एंड करायला इथे. ट्रेन लागलेली आहे ही टॉय ट्रेन प्लॅटफॉर्मला आणि शेवटची आहे 5:30 वाजताची. आणि आतमध्ये ज्योती बसलेली आहे विंडो सीट पकडून. मस्त एकदम आता प्रवास होणार आहे. माथेरान स्टेशनला टॉय ट्रेन लागलेली आहे.
आणि आता सुट्याला जातात थोड्या वेळाने. आतमधून बघूया आपण कशी वाटते ती. सगळ्यांचं स्वप्न असं एकदा तरी टॉय ट्रेनमध्ये बसावं. तर तुम्हाला मी आतमधून दाखवतो. सेकंड क्लास आहे हा बघा. आतून कसा दिसतो बघा. अशी सिटिंग अरेंजमेंट असते सेकंड क्लासची. हा आहे फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास पण हे बघा. फर्स्ट क्लासची सिटिंग अरेंजमेंट अशी आतमध्ये. ट्रेन निघाली आता. माथेरान टू अमन लॉज. फायनली आम्हाला माथेरान टू अमन लॉज टॉय ट्रेनचा प्रवास आम्हाला करायला भेटला आहे. कसं वाटलं? लाईफमध्ये फर्स्ट टाईम आपण केलं ना. आणि फर्स्ट टाईम आम्ही माथेरानला पण आलो होतो. म्हणजे इथे आलो ना, पाऊस खूप होता पण आम्ही एन्जॉय खूप केली. आणि जे इन्फॉर्मेशन होती ती आम्ही तुम्हाला दिलेली आहे. आणि आता सध्या मला वाटत नाही की इथे पॉईंट्स जे आहेत ते विजिबल होत असतील ना. तर आता आम्ही परत माथेरानवरून अमन लॉजला आलो आहे. आणि आता आपण इथे व्हिडिओ एंड करतो आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता पाऊस परत आलेला आहे. बाय बाय, टाटा.